सोलापूर शहरात ब्रँडेड चप्पलच्या नावात फेरफार करून त्याला साजेसे असे लिहून नक्कल करून ते चपला विकणाऱ्या व्यापाऱ्यावरती कॉपीराइट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका कंपनीच्या चप्पलची नक्कल करून बाजारात विक्री करणाऱ्या शहरातील व्यापाऱ्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात कॉपीराइटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान दुकानातून 15,177 रुपये किमतीचे माल देखील जप्त करण्यात आले आहे। हरचंदराम अमराराम संदेशा वय वर्ष 31 राहणार गोल्डफिंच पेठ सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे। सोलापुरात त्या कंपनीसारखी हुबेहूब दिसणारी चप्पल विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती। माहितीवरून कंपनीने सह्याद्री कॉपीराइट प्रोटेक्शन सर्व्हिसेस LLP कोल्हापूर या कंपनीला कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। आदेशानुसार कंपनीचे निखिल दिनकर पाटील हे व रणवीर अमोल पाटील हे दोघे 5 फेब्रुवारी रोजी सोलापुरात आले। फौजदार चौडी पोलिसांच्या मदतीने मुरारजी पेठेतील हॉटेल सूर्याच्या शेजारी असलेल्या कमल एजन्सी येथे धाड टाकण्यात आली। दुकानात बारकाईने तपासणी केली। कंपनीच्या पीचा वापर करून पोडार असे लिहिलेले 3 नग चप्पल विक्रीकरिता ठेवलेले मिळून आले। या प्रकरणी पाटील यांनी फिर्याद दिली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे हे करीत आहेत। मात्र या रेड नंतर आता व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाल्याचं पाहावयास मिळत आहे।